शिवा तुझ्या हाताला लागलेला असताना रेस मध्ये भाग घेणं गरजेचं आहे का? हा ना, तिकडे जाऊन तुला आणखी लागलं तर हे बघ सावकाश सावकाश, किती महागात पडणार आहे तुला ते. अरे यार, त्यात तुझ्या आईला कळलं ना, तुझ्या बरोबर आम्हाला पण पाईपने मारत ती. शिवा प्लीज आमचं ऐक. अरे पण तुम्हाला माहिती ना मी सगळं का करते ते. ए शिवा, रिझन काही असू दे, एवढं लागलेलं असताना रेसिंग करणं गरजेचं आहे का? मग रेसिंग करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पण कारण आहे. काय कारण आहे? अरे आमचं गॅरेज. तू पक्षाला उडण्याचं कारण विचारतो. अगं तो एक मिनिट, मला असल्या फिलॉसॉफी सांगू नको, याचं उत्तर मला माहिती आहे. पक्षी उडणारच ना. हा, मग हेच लक्षात ठेवायचं. मला ही रेस जिंकणं गरजेचं आहे. अगं पण तू बरं ठीक आहे, तुला ही रेस जिंकायची आहे, त्याच्या मागे तुझं काहीतरी सॉलिड कारण असणार आहे. इट्स ओके, ऑल द बेस्ट. मला खात्री आहे तू जिंकशील. थँक्यू. हे बघ शिवा, रेसिंग इट्स नॉट इझी. त्याच्यामुळे तुला पॅशन लागते, कॉन्सन्ट्रेशन लागतं, फोकस लागतो. पण आय थिंक या सगळ्या गोष्टी तुझ्यात आहेत ऑलरेडी, आणि ही जी जिद्द आहे ना, तीच तुला जिंकवेल बघ. खरंच थँक्यू. मी 1 मिनिट का. पप्पा, आज मी खूप महिन्यांनी रेसिंग करते, कारण गॅरेजला माझी गरज आहे. मी जिंकले तर मला आपलं गॅरेज सोडवता येईल, आणि त्यासाठी काहीही करायची माझी तयारी आहे. खरंच, फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. बाकी सगळी मेहनत करायची तयारी आहे माझी. अरे यार, तुम्ही अजून उदास आहात. शिवा, आम्हाला भीती वाटते यार. हो ना, तुला काही झालं तर? अरे मला काही नाही होणार. तुम्ही अशी रडकी तोंड घेऊन बसू नका रे. मला जायचंय तर छान मनाने बाय बाय करा ना. ऑल द बेस्ट करा छान. बरं ठीक आहे, ऑल द बेस्ट. शिवा, आता बघ, फक्त तिथं तुझाच आवाज घुमणार बस. हा, एकच भाई, शिवा भाई, एकच भाई, शिवा भाई, एकच भाई, शिवा भाई. शिवा, तूच जिंकणार, आणि आमचे गुड लक आहेत तुझ्यासोबत. येस, तूच जिंकणार आहे. येस. बघा आता मला कसं भारी वाटतंय. चल, थँक्यू. उशीर होईल आता, आपण निघूया. ए शिवा, आता काय? हे बघ, मी कुठल्याही महत्वाच्या कामाला चाललो असेल तर आई मला काहीतरी गोडधोड खायला देते. म्हणजे निदान दही साखर तरी देते. मी आत्ता गेले ना तर माझी आई हात धरून मला घरी बसवेल. मी तुला तुझ्या घरी जा असं म्हणत नाहीये. ऐक, आणि हात सांभाळ ना. चला चला. आई बाईजी, आई बाईजी, कुठे आहात तुम्ही? दिव्या, ग आम्ही इथंच बसलोय. कशाला उगाच बोंबलती का? कान फुटतील की आमचे? फुटू दे कान, पण मी जे सांगतेय ना ते नीट ऐक. अगं काय झालं? कशाला बोंबलतेस? आग लागली आहे का कुठे? हा, आगच लागली आहे. तुझी लाडकी लेक आणि बायाजी, तुझी गुणी नात, तिने आग लावली आहे. खोटं बोलली आहे तुमच्याशी. काय खोटं बोलली का? कुठे बँगलोरला नाही गेली आहे ती, इथेच आहे गॅरेजवर. काय? पण ते तू काय ऐकते का हिचं? ए,
दिव्या अगं तुझे ना डोळे तपासून घे बरं का. हा डोळ्यात काहीतरी पडलं असल. सगळीकडे शिवाच दिसते तुला ती. भैयाजी हसायला काय झालं? मला मला माहिती होतं तुला खोटं वाटणार म्हणून मी फोटो काढून आणलाय. बघ मला बघ. आई ग देवा. आई अहो शिवानीचा फोटो आहे हा. अगं तिचं काय ऐकते तू? दिव्या हा फोटो खोटा नाहीये ना? तू फसवत नाहीयेस ना? आई अगं खोटा फोटो कुठून आणीन मी? तू लाव ना तिला फोन, विचार तिला कुठे आहे ती. हा दे मी. अगं घे बोल बोल बोल. काय ग काय झालं? कोणी बोलू नका. हॅलो आई. हॅलो शिवानी कुठे आहेस तू? अगं मी ट्रेन मध्ये आहे. मी रात्रीपर्यंत येते. ट्रेन मध्ये आहेस तू? मग ट्रेनचा आवाज कसा येत नाहीये? अगं कसा येईल आवाज? थांबली आहे ट्रेन ना. आणि काय झालं? येते रात्रीपर्यंत तर. शिवानी तू खरं बोलतेस ना? तर मी का खोटं बोलू? काय झालंय का? मी येते रात्रीपर्यंत आणि इथे ना जरा रेंज नाही. मी करते तुला नंतर फोन. हा बंदी काय झालं? काय म्हणली शिवा? मला अपेक्षाच नव्हती शिवानी इतकं खोटं बोले. आजवर रात्रभर घराच्या बाहेर राहिली, उशिरा परत आली. पण आता खोटं बोलून 2-2 दिवस घराच्या बाहेर राहते ही पोरगी. कसली भीती म्हणून उरली नाहीये हिला. झालं समाधान? कळलं किती खोटं बोलतीये ते. पण काय करणार? माझ्यावर विश्वास नाहीये ना तुमचा. ती तुमची लाडकी आहे. तिला सगळी सूट देऊन ठेवली आहे तुम्ही. आई अगं मला काळजी वाटत होती म्हणून मी तुला सांगितलं. माझी धाकटी बहीण आहे ना ती. मला नाही का काळजी वाटणार? पण नाही, तुम्ही नेहमी मला तिच्यापेक्षा खाली लेखता. तीच तुमची आदर्श मुलगी आहे. बघा आई तुम्ही नेहमी सांगता ना की दिव्याला शिवानीबद्दल काहीच काळजी वाटत नाही. पण आज शिवानीसाठी तिच्या डोळ्यात पाणी आहे आणि शिवानीला त्याचं काही नाही. काय म्हणते तू पण ग? लय नाटकी आहे ती. पण आई शिवाला तिची चूक कळायला हवी. येऊ तर दे घरी, बरोबर बघते तिला. घरी कशाला? आपण जाऊयात ना गॅरेजवर. आत्ता रेड हँड पकडू तिला. नाही नको, उगाच 4 चौघात शोभा नको. हा अगं तू चल बरं. चल ना तू. अगं काय सगळा खुलासा होईल आज. अगं चल आई तू ऐक माझं. चल. कार्टी म्हणजे ना कळ लावी 1 नंबरची. फोटो तर शिवाचाच होता. पण शिवा जर खोटं बोलली असेल तर त्यामाग काहीतरी ठोस कारण असणार मोठं. त्याच्याशिवाय माझी शिवा खोटं नाही बोलायची. मी आपण जाऊन बघते काय आहे ते. शिवा पाटील कोण आहे रे तो? पुढे या. तो नाही, ती शिवा. तू मुलगी असून रेस मध्ये भाग घेणार आहेस? मग काय अडचण आहे? अगे डेअरिंगचं काम आहे, पोरींना नाही जमणार. हे मुलींना कमी लेखायचं नाही. हा आज प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहेत. कळलं? संसाराचं ट्रेनिंग तर त्यांच्याकडे असतं. मग रेसचं काय? ए तू फॉर्म भर ना बाबा. मी बघून घेईन काय करायचं ते. आणि रेसच्या वेळेला कळेलच पोरींना काय येतं आणि काय नाही येत ते. बर. मुलींना इथे सहभाग नाही. जा जा घरी जा तुम्ही. अरे मुलगी आली आणि रेस खेळते. अरे का ते अप्पर डिप्पर आहे बघ.
हा बघ ना फॉर्म भरू देत नाही मला. ते भाई काय तुला फॉर्म भरायला काय गपचूप फॉर्म भर ना. हा ती बोलली ना रेस मध्ये भाग घेणार तर ती घेणार. आणि ती घेणार पण आणि जिंकणार पण. तू भर. अरे बाबांनो, तिच्या हाताला पण लागलंय. तुम्ही जबाबदारी घेणार आहे का? ए भाई चल गपचूप फॉर्म भर चल. अरे मी बघते ना काय करायचं ते, तू भर ना. आणि माझ्या हाताचं मी काय ते बघून घे. कन्सेंट फॉर्म भरून घे त्यांच्याकडनं. आणि त्याच्यावर घरच्यांची सही लागणार ना, घरच्यांची. एक मिनिट, माझ्या घरचे तर कोणी आले नाही तिथे, मग कसं करणार कोण? नाही चालणार तसला, घरच्यांची सही पाहिजे. अरे असं कसं? ठीक आहे, माझी जबाबदारी मीच घेते, मी भरते फॉर्म. शिवा आम्ही सहाय करतो फॉर्मवर. हा आम्हीच तिचे घरचे आहोत, कळालं ना? कुठेही सही करायची असू दे, आम्ही करू. आम्ही काय मी करणार काय चिंदी गँग काय इथं फॅमिली ड्रामा चालू आहे काय? शाळा आहे? तू माझी आई, मी तुझा बाबा, मी तुझा ताई, मी तुझा काका. शिवा मला ना तुझ्याबद्दल जाम वाईट वाटतंय. इतकं वाईट वाटतंय ना की ते गॅरेज जाणार आहे तुझ्या हातून. खूप होत आहे, खूप होत आहे. एक मिनिट, मी साईन करतो गार्डियन म्हणून. माझी साईन घ्या. ओ चॉकलेट हिरो. कोण आहे तू? कल्ल्या मोठा शाना लागून गेला. आशुतोष देसाई, देसाई ऑटोमोबाईल या रेसचा ऑर्गनायझर आहे मी. बरा फॉर्म भरा पटकन. हो. शिवा पाटील, रँक नंबर 5. इथे साईन करा. ऑल द बेस्ट शिवा. ऑल द बेस्ट. आता स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि 1 नंबरवर आलेला आहे राहुल, नंबर 53. सेकंड नंबर मध्ये आहेत फिरोज खान, नंबर 27. आणि त्यानंतरचे स्पर्धक आहेत शिवा पाटील, नंबर 5. टाळ्या. सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता मी 3 पासून काउंटिंग सुरुवात करणार आहे. ओके, 3, 2, 1. शिवानी, म्हणते शिवानी कुठे गेली? गॅरेजवरच बघितलं होतं का तिला नक्की? हो आई, अगं इथेच होती. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. काय बघितलंस? तू काय ना तंद्रीत असतीस, कळलं ना? डोळ्यांनी बघितलं म्हणून सांगते. भैयाजी अगं शपथ सांगतेय, तुला फोटो पण दाखवला ना मी. फोटो पण दाखवला मी. आता शोध कुठं ते. थांब, इथेच असेल कुठेतरी, मी बघून येते. वंदी, अगं इथं कुठं दिसत नाही म्हणजे ती कुठं तरी गेली असणार. हा, एक मुलगी
पोरगी सगळ्यांना मागे टाकत पुढे निघाली आहे आणि हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. वा 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 वा, एकदम वेगामध्ये सगळे स्पर्धक गेलेले आहेत. पण सर्वात समोर कोण आहे तर शिवा पाटील आहे. आणि आता याबरोबर आपण ही स्पर्धा बघत आहोत. सगळे रेस वाव एकदम जोशामध्ये सगळे पळत आहेत. वा 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 वा, हा म्हणजे बघा बघा मंडळी, हा अटीतटीचा सामना चालू आहे. सर्व स्पर्धक किती जोश मध्ये एकमेकाला मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शिवा पाटील हे कोणालाही ऐकणार नाही. असं वाटते आज तीच बक्षीस घेऊन जाणार. आज खरंच शिवानीने लाज सोडली. ती असं काही वागेल ना असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. अगं काहीतरी कारण असेल म्हणून तसं बोलली असेल ती, नाहीतर शिवा असं वागणार नाही. आई तुम्ही ना अजिबात तिची बाजू घेऊ नका. कोणाला काही शिल्लकच ठेवलं नाहीये तिने. येऊच तर दे समोर, बरोबर बघते तिला. गवंते एवढं रक्ताचं पाणी करून वाढवलं हिला, काय उपयोग आहे. पण दिवसेंदिवस चुकांवर चुका करत चालली ही पोर. ओ हिच्या वयाची पोरगी असं खोटं बोलून घराबाहेर राहते, काय अर्थ राहिला याला. आई शिवा रेस मध्ये भाग घ्यायला गेलीये. आता तुला कोणी सांगितलं? अगं मग मी स्वतःच्या मनाचं सांगतेय का? हा बाजूच्या चहावाला बोलला. चहावाल्यानं सांगितलं आणि तू ऐकलं. चहावाल्यानं सांगितलं म्हणा. अगं आज शिवानी माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरली आणि याला तुम्ही सुद्धा जबाबदार आहात. तुमच्या लाडामुळे बिघडली आहे ती. आणि तुम्हाला हेही सांगते, आजपासून शिवानी माझ्यासाठी आधीची शिवानी राहिली नाही. या 8 दिवसात तुला माझे सगळे पैसे परत करायचे. आणि जर का असं झालं नाही ना तर या कैलास ऑटो गॅरेजचं पिंट्या शेट गॅरेज होणार. मला दिव्यासाठी काहीतरी करता यावं ना, म्हणून मी हे गॅरेज गहाण ठेवलं. पण पप्पा मी तुम्हाला प्रॉमिस करते, खरंच हे गॅरेज आपलं असेल. टेबल नंबर 5 वर पहिला आलाय फिरोज खान. आणि शिवा पाटील कुठे दिसत नाही आहे. आता टेबल नंबर 6 वर पोहोचलाय फिरोज. त्यानंतर टेबल नंबर 7 वर पहिला सुद्धा फिरोजच आहे. आणि त्याच्या मागोमाग राहुल, अविनाश, साईनाथ सर्व स्पर्धक तिथे पोहोचलेले आहेत. सगळे स्पर्धक टेबल नंबर 8 पर्यंत पोहोचले आहे. पण शिवा पाटील अजून कुठेच पोहोचलेली नाही आहे. तुला ही रेस जिंकायची आहे, त्याच्या मागे तुझं काहीतरी सॉलिड कारण असणार आहे. इट्स ओके, ऑल द बेस्ट. मला खात्री आहे तू जिंकशील.